ठिकाणी आहे आणि माझं नाव आहे श्रद्धा रेखा राजेंद्र. काही लोकांना वाटतं 3 लोक बोलायला येणार आहेत. असं झालंय, एकदा कॉलेजमध्ये गेल्यानंतर शिक्षक म्हटले आज टीम येणार आहे आणि मी एकटीच गेली. विद्यार्थी विचारतात सर तुम्ही म्हटले होते टीम येणार आहे, काय झालं? एकच मॅडम येऊन गेल्या. सर म्हणता मलाही नंतर कळालं श्रद्धा रेखा राजेंद्र हे त्यांचं एकट्याचंच नाव होतं. तर मी कायदेशीर 2012 पासून आई वडिलांचं नाव लावते आणि हे माझ्या सगळ्या कागदपत्रांवर आहे. आणि बऱ्याच जणांना ते लक्षात ठेवायला अवघड होतं. विशेषतः आडनाव लक्षात ठेवण्याची संस्कृती आपल्या भागात आहे. त्यामुळे मग आवर्जून मी श्रद्धा रेखा राजेंद्र सांगते. ऑफिसमध्ये श्रद्धा आर म्हणते. यूएसच्या लोकांना, मी इंजिनियर आहे, यूएसच्या कंपनीसोबत काम करते, त्यांना श्रद्धा नाव घ्यायलाच अवघड होतं. त्यामुळे श्रद्धा रेखा राजेंद्र जरा जास्त होतं म्हणून मग ते मला लोक आर म्हणतात. पण बाहेर गेलं की मी पूर्ण नाव आवर्जून सांगते की ज्या मायबापांनी शिकवलं त्यांच्यासाठी पुरेशी आहे. कर्तृत्व पाहायचं असेल तर आम्ही काय काम करतो त्याच्यात बघा, जातीत बघू नका. आणि आज झालं कसं आहे, संविधान म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षण आणि दलित ही संविधानाची एक व्याख्या बनवली गेली. संविधान कोणी लिहिलंय? आपण थोडं बोलूयात आणि मी म्हणेल की तुम्ही पण बोला. संविधान कोणी लिहिलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि आपल्या समाजातला एक गट असा आहे तो म्हणतो संविधान आमच्या बापाने लिहिलंय, त्यामुळे संविधान कोणाचं? आमचंच. दुसरा गट म्हणतो संविधान तुमच्या बापाने लिहिलंय, त्यामुळे संविधान तुमचंच. चुकीचं बोलते. आणि आमचं म्हणणं आहे संविधान तुमचं आमचं नाही तर तुमचं आमचं सर्वांचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका जातीचे बाप नाही तर अख्ख्या जगाचे बाप आहेत. शोकाची काही आहे, आज आपण सगळ्या महामानवांना जातीनुसार वाटलंय. बाबासाहेब कोणाचे? कोणाचे बाबासाहेब? दलितांचे. फुले कोणाचे? सावित्रीबाई कोणाच्या? माळांचे. आपली जिजाऊ शिवबा कोणाचे? मराठ्यांचे. तुम्हीच बोलताय, मी काय नाही बोलत आहे. नाही तर उद्या माझ्यावर गुन्हा दाखल होईल असं येऊन म्हणायला लागले. ही समाजातली लोक म्हणतात. ही सगळी महामानव, ह्या सगळ्या महामाता समतेसाठी, बंधुतेसाठी, प्रेमासाठी आयुष्यभर झटले. आणि तीच समतेची, बंधुतेची, प्रेमाची, न्यायाची, स्वातंत्र्याची शिकवण आपल्याला आपलं संविधान देतं. त्यांचा विचार त्याच्यात आला आहे. पण शोकांतिक आज ही आहे, आपल्याला ते माहीत नाहीये. आणि संविधान आपण एका जातीपुरता मर्यादित करून टाकले, जेव्हा की तो देशाचा कायदा आहे. आणि हे संविधान एखाद्या जातीच्या महिलांना नाही तर या देशातल्या तमाम नागरिकांना हक्क आणि अधिकार देतं. संविधान हे सुद्धा म्हणतं बाबांनो, तुमच्यासाठी हक्क अधिकार नसतील तर एकत्र या आणि लढा आणि कायदे बनवून घ्या. पण शोकांतिका पुन्हा आहे की लोकांना ते माहिती नाहीये. आणि संविधान सादर म्हणून आपला प्रयत्न आहे की गावागावात संविधान प्रेमी तयार व्हायला पाहिजे. अशी लोक, अशा महिला तयार व्हायला पाहिजे जे प्रश्न विचारतील, जे काही चुकीचं चाललंय त्याच्यावर ते जागर करतील संविधानाचा. कारण की संविधान टिकलं तर आपण टिकणार आहोत. कारण की ते संविधान आपल्याला सगळ्या प्रकारचे हक्क अधिकार देतो. आज आपण इथे सगळेजण आलो आहोत, बोलतोय, हे स्वातंत्र्य दिलं कोणी? हे सगळं स्वातंत्र्य आपल्याला संविधान देतं आणि सगळ्यांना देतं. त्यामुळे संविधानाने महिलांना काय दिलंय याच्यावर फक्त मी बोलणार आहे. कारण की इथे महिलांचा हा कार्यक्रम आहे. बेहतर देश दुनिया के लिए आपण बोलतोय महिला नेतृत्वाबद्दल, त्यामुळे फक्त महिलांपुरतं बोलू. आणि माझा बोलण्याचा उद्देश आहे की तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने बोलावं. पुढच्या वेळेस कार्यक्रमाला मी असण्याऐवजी श्रोत्यांमधून एखादी वक्ता ह्या विषयावर
दुय्यम समजते हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे गरज आहे आपल्या महिलांना संधी देण्याची. त्या नेतृत्व करतील. हजारो वर्षापासून मानव सभ्यता सांगते आपण सगळे एकत्र मिळून आलोय म्हणून हा समाजाने विकास केला आहे आणि त्याच्यात महिलेचाही साथ आहे. महिलाही बरोबर नाहीये. फक्त गरज आहे तिला संधी देण्याची. आता संविधानाने महिलांना काय हक्क अधिकार दिले हे ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपल्याला संविधानापूर्वी महिलांची स्थिती काय होती यावर जर बोललं तर संविधानाचं महत्त्व अजून स्पष्ट आणि अधिक जास्त अधोरेखित होतं. मग कसं काय होत होतं बरं संविधानापूर्वी? महिलेला अधिकार होते का? काय होत होतं? कोणकोणत्या प्रथा चालल्या होत्या? कुप्रथा. बोला कुठल्या होत्या? सती प्रथा, केशवपन होत होतं. गुड. अजून बालविवाह सुचलं. इथे आजी बसले आहेत. सॉरी मला तुमचा परिचय तसा नाही. मी तुम्हाला आजी म्हणते सध्या. मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. म्हणजे महिलांचं शरीर वापरलं जायचं. विधवा महिलेचं ती गरोदर व्हायची आणि त्या गरोदर महिलांनंतर आत्महत्या करायच्या, नाहीतर मुलाला नदीत आणि विहिरीत फेकून द्यायच्या. अशाच एका काशीबाईला ज्यावेळी ज्योतिराव फुलेंनी वाचवलं, जिला अपत्य झालं, त्यांचं नाव यशवंत, आणि त्या यशवंताला सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले दत्तक घेतात. आज सेरोगेसीचं किती पेव फुटलंय आपल्याला माहिती आहे. ज्या बाईला कुठल्या पुरुषाकडून मुलगा झाला याचा पत्ता लागत नाही, त्या मुलाला दत्तक घेण्याचं काम आमचे महामानव करतात. आणि म्हणून महाराष्ट्रातलं पहिलं बाल हत्या प्रतिबंधक गृह सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले करतात. तर बाईचं आयुष्य त्या काळात अतिशय वाईट होतं. एक डोला नावाची प्रथा बिहारमध्ये होती आणि त्यात व्हायचं असं, लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री बाईला जमीनदाराच्या घरात झोपायला जावं लागायचं. एवढंच नाही, जमीनदार जेव्हा म्हणेल तेव्हा कुठल्याही महिलेला जमीनदाराकडे जावं लागेल. ही बाईची किंमत होती त्या काळात. एवढंच काय, आपल्याकडे असे बरेच राजे होऊन गेले जे किती पती-पत्नी ठेवू शकतात, म्हणजे किती पत्न्या ठेवू शकतील याचा काही अंदाज नव्हता. राजा भूपेंद्र सिंगचं उदाहरण सांगते. त्याला 10 पत्नी आणि 350 उपपत्न्या होत्या. म्हणजे तो व्हाईस प्रिन्सिपल कसं असतं आपल्याकडे, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, तसे पत्नी उपपत्नी प्रकार काय मला कळाला नाही, पण इतकं नक्की कळालं 360 महिला त्याच्या ताब्यात होत्या. असा हा सगळा काळ आहे जिथे बाईला माणूस म्हणून पाहिलं जात नव्हतं, कुठलाही सन्मान नव्हता, शिक्षणाचा अधिकार नाही, संपत्तीचा अधिकार नाही, चूल आणि मूल इतकंच फक्त. मग प्रश्न आहे, महिलांच्या सन्मानाची ज्यावेळेस इतकी कुचंबणा होते त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं, सगळ्या महिला गप्प असतील का? कोणी काही बोललं नसेल याच्या विरोधात? बोलल्या असतील ना? नक्कीच बोलल्या. आणि महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ही लढाई हजारो वर्षाची आहे. आणि तो हजारो वर्षाचा इतिहास बोलायला आपल्याकडे आज वेळ नाहीये, पण 11व्या शतकापासून तो 1950 पर्यंत मी तुम्हाला काही महिलांचे उदाहरण
एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे की नाही संत जनाबाईसाठी. विठाबाई म्हणते, तुझी सत्ता आहे देहावरी समज, माझेवरी किंचित नाही. आजही आम्ही राईट टू कन्सेंट बद्दल बोलतो, संमतीच्या अधिकाराबद्दल बोलतो. 1950 नंतर संविधान सांगतं, आमची विठाबाई 14व्या-15व्या शतकात सांगून जाते. आणि एवढंच काय, आपण सगळ्याजणी आजही मासिक पाळी, आपण त्याला मासिक पाळी नाही म्हणत, आपल्याकडे काय शब्द त्याला, अडचण, अडचण माझी आज. म्हणजे माझं म्हणणं आहे की पोटदुखीला आपण पोटदुखी म्हणतो, डोकं दुखत असेल तर डोकेदुखी म्हणतो, नाक वाहत असेल तर म्हणतो नाक वाहतंय. माझं म्हणणं आहे मासिक पाळीला पण मासिक पाळी म्हणा ना, काही प्रॉब्लेम आहे का? वैज्ञानिक शब्द आहे तो आणि ते नैसर्गिक आहे, त्याच्यात लपवण्यासारखं काही नाहीये. संत सोराबाई म्हणते, देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध, देहीचा विटाळ देहीच जन्मला. बायांनो, हा जो विटाळ तुम्ही म्हणताय, आम्हाला बाहेरून कोणी दिला नाहीये, माझ्या देहातच जन्मला आहे. आणि तरी सुद्धा तुम्ही याला म्हणताय की तू निर्मळ नाहीये. आणि त्यापुढे ती पुढे जाऊन म्हणते, विटाळापासून उत्पत्तीचे स्थान, कोण देह निर्माण नाही जगी. एक तरी या धर्तीवर व्यक्ती दाखवून द्या जे अशा बाईच्या पोटातून जन्माला आले ज्या बाईला मासिक पाळी नव्हती. ज्यावेळेस विज्ञान सुद्धा भारतात नव्हतं, त्यावेळेस आपली संत सोराबाई सांगते, वाईट इतकंच वाटतं, आमची संत सोराबाई आमच्या महिलांपर्यंत पोहोचवली गेली नाही. जर महिलांपर्यंत पोहोचवली गेली असती तर आज आमच्याकडे अंधश्रद्धा नसतात की आमची पापडं लाल होत आहे आणि लोणचं खराब होत आहे. पण यांनी पोहोचवलं नाही संत सोराबाई, संत जनाबाई, संत विठाबाई, कारण की घाबरतात ना हो. यांना खरंच भीती वाटते, या 50% महिला पुढे आल्या ना यांची सत्ता जाईल. त्यामुळे यांनी आपल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी पोहोचूच दिल्या नाहीये. एवढंच काय, मानवभाव पंथ जो आहे ते प्रश्न विचारतात त्या काळात, म्हणे पुरुषांमध्ये जीव असतो तर बाईमध्ये काय जिवली असते का? बाईमध्ये पण जीवच असला पाहिजे ना, मग दोघांमध्ये फरक कशाला करता? हा प्रश्न विचारलाय चक्रधर स्वामींनी. संत महादेवांनी लीळाचरित्र लिहिलंय, त्याच्यामध्ये प्रश्न उत्तराच्या माध्यमातून त्यांनी त्यावेळेस समाजात असलेल्या असमानतेवर प्रश्न उपस्थित केले. अशा कित्येक थोर महिला संत महिला होऊन गेल्या. आणि बाबांनो, मुस्लिम संत महिला सुद्धा झाल्या आहेत बरं का. जसे मुस्लिम संत होऊन गेले, संत तुकाराम म्हणतात ना, कबीर मोमीन लतीफा, मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास. म्हणजे ही सगळी कबीर मोमीन ही जशी विष्णूची लेकरं आहे, तशाच पद्धतीने संत लालदेव काश्मीरमध्ये महिला होऊन गेल्या, संत कवयित्री होऊन गेल्या. आणि त्यांनी सुद्धा त्या काळामध्ये संत स्त्री पुरुष समानतेवर आपलं मांडणं केलेलं. मग मुद्दा आहे की पुढे जेव्हा आम्ही येतो, ह्या संत स्त्रिया झाल्या त्याच बोलल्या का फक्त? त्याच्यानंतर बाकीच्या महिला गप्पा होत्या का? नक्कीच नाही. आपली राजमाता जिजाऊ, त्यांचा जर उल्लेख केला तर त्यांनी त्या काळात सती प्रथेला विरोध केला. शूद्रांना आणि स्त्रियांना न्यायकारभार आणि राजनिवाडा चालवण्याचा अधिकार नव्हता. आपली जिजाऊ, आपल्याला माहिती किती लहान काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गादीवर बसले, त्यांच्या मागे उभं कोण होतं? शिवाजी महाराजांना स्वराज्याचे धडे दिले कोणी? आपल्या जिजाऊंनी दिले. तोच जिजाऊंचा वारसा पुढे आपली कोल्हापूरची राणी ताराबाई चालवते. कोल्हापूरचं वेगळं संस्थान उभं करते आणि धैर्याने ते चालवते. तोच वारसा आमची विधवा अहिल्याबाई होळकर चालवते. हा तो काळ आहे, त्या काळात शूद्रांना, स्त्रियांना, विधवा तर बाजूलाच राहिलं, त्या सगळ्या
वंचित घटक सुटून जातो, म्हणून वंचितांबद्दल बोललं पाहिजे. आमची आदिवासी समाजातली राणी दुर्गावती मुघल साम्राज्याच्या विरोधात उभं राहून गोंडवानामध्ये राज्यकारभार करते आणि आमची एकमेव पहिली आणि शेवटची मुस्लिम शासक जी महिला बनते ती रझिया सुलतान. या सगळ्या शूरवैना झाल्याच की यांनी बोललं की, पण आमच्यापर्यंत पुन्हा ते आलं नाही. ज्यावेळेस आपण पुढे येतो आणि या स्त्री मुक्तीचा पाया रचनामध्ये ज्यांचं आपण मोलाचं योगदान मानतो असे आपले ज्योतिराव फुले, ज्यांनी सावित्रीला शिकवलं आणि या देशाची पहिली महिला शिक्षिका बनवली. एवढंच नाही, ज्यावेळेस त्यांना विरोध झाला, घरातून काढण्यात आलं, त्या सावित्रीबाईंना आणि ज्योतिरावांना घर कोणी दिलं? पाठ करून घ्या. उस्मानबाईंनी दिलं, उस्मान शेख. आणि त्या उस्मान शेख यांची बहीण फातिमा बी या देशाची पहिली मुस्लिम महिला शिक्षिका बनते. मला खूप आनंद झाला. फातिमा बींचा फोटो इथे लावला आहे. सगळं बोलण्याच्या नादात फातिमा बी नेहमी मागे राहून जातात. आपण विसरायला नको.
काय घालायचं. आणि त्या काळामध्ये महिला दागिने दान करतायत देशासाठी. काच ही विदेशी होती, स्वदेशीचं आंदोलन सुरू होतं आणि त्याच्यामुळे काच वापरायची नाही, तर काचेच्या बनलेल्या बांगड्या सुद्धा घालायच्या नाही. एका सुवासिनी महिलेला बांगड्यांचं महत्त्व किती असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि बिना बांगड्यांचं त्या काळात वावरणं सोपं होतं का? पण महिलांनी ते केलं. आणि एवढंच काय, साखर हे आपल्या देशात तेव्हा बनत नव्हती. साखर विदेशी होती. महिलांनी बिना साखरेचा चहा पिणं सुरू केलं. अशा छोट्या छोट्या कित्येक कहाण्या आहेत ज्या तुम्हाला सांगता येतील. आंदोलन येतं 1942च्या आंदोलनामध्ये, ज्यावेळेस सगळे नेते अटक होतात, महिला पुढे असतात. गोवालिया कॅम्पवर मुंबईमध्ये अरुणा असफली विजेसारखी येते, झेंडा फडकवते आणि चालली जाते. इंग्रज अधिकारी त्यांना पकडण्यासाठी कितीचा इनाम ठेवला असेल? 5,000 रुपये. 5,000 म्हणजे आजचे 5 कोटी. त्या काळचे 5,000 म्हणजे आजचे 5 कोटी. मला आनंद वाटतं एखाद्या महिलेला पकडण्यासाठी, ज्यांचा सूर्य मावळत नाही, अशा इंग्रज सत्तेला सुद्धा जर महिलेसाठी 5,000 रुपये बक्षीस द्यावं लागतं. आपण महिलांनी आपली पाठ पडली पाहिजे आणि अभिमानाने ही गाणी सगळ्या महिलांना सांगितली पाहिजे. आमची 73 वर्षाची मातंगिनी हजरा, त्यांना बुडी गांधी म्हटलं जातं, झेंडा खाली पडू देत नाही आणि शहीद होतात. आणि एक आबादी बानो बेगम त्या काळात 5,000 महिलांना संबोधित करायच्या. 5,000. खिलाफत आंदोलन ज्यांना माहिती आहे, जे लियाकत अली आणि ब्रदर्स म्हणून जे ओळखले जातात, तर त्यांची आई आबादी बानो बेगम, पी अम्मा म्हणून त्यांना ओळखलं जातं. तसं खूप वैभवशाली महिलांचा इतिहास आहे, शूर महिलांच्या कहाण्या आहे. आणि या कहाण्या वारंवार आपण महिलांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे, कारण की आपल्यासाठी प्रेरणादायी महिलाच असू शकतात, पुरुष नाही. स्त्री पुरुष समानतेवर एके ठिकाणी व्याख्यान होतं. फिजिक्समध्ये लॅब होती आणि त्या लॅबमध्ये बसल्यानंतर असे फोटो लावले होते. सगळे फोटो मी एकदा पाहिले आणि सगळे पुरुष वैज्ञानिक होते. त्या फिजिक्सला शिकवायला तिथे प्रोफेसर मॅम होत्या. मॅमला मी म्हटलं, मॅम एक विचारू का? विचारा ना म्हणे. म्हटलं इथे एकही महिला वैज्ञानिक तुम्हाला का सापडलेली, म्हणजे तिचा फोटो लावावा असं का नाही वाटलं तुम्हाला? मॅम थोड्या खजील झाल्या आणि म्हटल्या, इथे एकही महिला वैज्ञानिक नाहीये हे सुद्धा मला पहिल्यांदा लक्षात आलंय. त्यानंतर आम्ही अभियान सुरू केलं आणि लोकांना आव्हान केलं पुण्यामध्ये की आपण ज्या ऑफिसेसमध्ये, ज्या शासकीय ठिकाणी, जिथे कुठे तुम्ही काम करताय किंवा प्रायव्हेट ठिकाणी, एकदा चेक करू आपण किती कर्तृत्ववान महिलांची फोटो लावली आहेत. आणि नसतील तर ती लावा. आणि आम्ही त्यांना भारतीय संविधान सभेत असलेल्या 15 महिलांच्या पोस्टरचं एक एक्झिबिशन शाळांना नंतर भेटायला सुरुवात केली की किमान हे तरी एक पोस्टर लावा. ते छान पोस्टर आपण बुक स्टॉलवर मिळेल तुम्हाला की भारतीय संविधान सभेत 15 महिला होत्या, जे बऱ्याच जणांना माहीत नसतं, प्रोफेसर लोकांनाही माहीत नसतं लॉच्या, बरं का. आणि म्हणून ते पोस्टर लावायला आम्ही सुरुवात केली की 15 महिला होत्या आणि सगळ्या विविध जाती धर्माच्या होत्या. आणि त्यात मुस्लिम महिला सुद्धा
विदेशामध्ये मतदानाचा अधिकार मिळावा याच्यासाठी महिलांनी खूप लढाई केल्या आहेत. सफ्राजेट नावाची खूप चांगली त्याच्यावर मूवी आहे, ज्यांना शक्य असेल जरूर पहा. माझ्याकडे आहे, नेक्स्ट टाइम मी त्यांना घेऊन येईल. विदेशामध्ये प्रचार असा होत होता, पुरुषांचं म्हणणं होतं बाईला म्हणे ना मासिक पाळी येते, तर त्यावेळेस बाईचं मानसिक संतुलन निघून जातं. त्यामुळे बायांना मतदानाचा अधिकार देऊ नका. कोण म्हणतंय? पाश्चात्य देशातले लोक, युरोप अमेरिकेचे लोक. असं पोस्टर होतं त्यांच्याकडे. आज पीपीटी प्रेझेंटेशन नाही आहे, नाही तर दाखवलं असतं. पोस्टर असं असायचं, त्या पोस्टरवर खाली लिहिलंय मतदानाचा दिवस. बाई मस्त आयटीत निघाली आहे मतदान द्यायला आणि पुरुष बिचारा खुर्चीत बसलाय दोन पोरांना घेऊन. मी म्हटलं असं झालं असतं तर किती छान झालं असतं. म्हणजे बायकांना जर मतदानाचा अधिकार दिला तर आम्हाला घटनेकडे सगळं घर पुरुषांना चालवावं लागेल, त्यामुळे त्यांना घरातच राहू द्या. अशा पद्धतीने विदेशामध्ये अभियान चाललंय. पण भारतात म्हटलं गेलं असं चालणार नाही. बाई या स्वतंत्र देशात बाईची स्वतंत्र ओळख निर्माण व्हायला पाहिजे म्हणून सगळ्यांना प्रौढ महिलांना मतदानाचा अधिकार दिला. पण त्यातही ज्यावेळेस हजारो वर्षापासून आपली बाई जर चूल आणि मूलमध्ये, मग काही महिलांना जेव्हा नावं विचारायचे की ताई तुमचं नाव सांगा, तो काय सांगायचे त्या? बंड्याची बायको, गोट्याची सून, गण्याची पोरगी. म्हणजे स्वतःचं नाव सांगायचंच नाही. अमक्याची पत्नी, टमक्याची पोरगी. का जे काही बोलते नंतर ChatGPT वर जाऊन प्रश्न विचारायचा, चुकी बरोबर कळेल. आणि असं सगळ्यांबाबत करायचं, फक्त माझ्या बाबत नका करू. कोणी वक्ता बोलला आणि वाटतंय की गडबड आहे, जाऊन चेक करा. ChatGPT वापरायला शिका, सोपं आहे खूप. व्हॉट्सअपवर जसा प्रश्न विचारतो ना मैत्रिणीला, आज काय खाल्लं ग, तसंच तिथे विचारायचं. तसंच उत्तर देतो, जणू काही माणूसच येतो असं समजा. आणि भारतामध्ये मग महिला जर अशा पद्धतीने म्हणताय, सगळ्या नव्हत्या म्हणत, काही मतदान कार्ड कशी तयार झाली होती. निवडणूक आयोग म्हटलं, बाबासाहेब म्हटले, नेहरू म्हटले, असं चालणार नाही. त्यावेळेस महिला काँग्रेसने देशभर स्वतंत्र अभियान चालवलं की बाईचं नाव मतदान कार्डात. वेळ झालाय, माझा पहिलाच अधिकार सांगून झाला. पूर्ण नाव मतदान कार्डात यायला पाहिजे. आणि जवळपास वर्षभर अशी मोहीम चालल्यानंतर 1.25 कोटीपेक्षा जास्त नावं महिलांची नोंदणी झाली आणि
संवेदनशील नागरिक जर असेल तर आपले बाळ आणि गरोदर महिला आहे. बाळ असं 3-4 टाइम आपल्यासारखं जेवत नाही, त्याला 2-2 तासाला दूध लागतं आणि पहिले 6 महिने आईचंच दूध लागतं. मग आईच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संविधान म्हणतं तू आराम कर. आणि फक्त श्रीमंत महिलेला सुट्टी देऊन किंवा नोकरी करणाऱ्या महिलेला सुट्टी देऊन चालणार नाही. मग सरकार म्हणतं, संविधान म्हणतं तुझ्यासाठी मी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांचीही सोय करतो आणि मी तुला 5,000 रुपये भत्ता पण देतो. आता मुद्दा आहे, जर महिलांना माहिती असेल की ह्या सोयी सुविधा आमच्यासाठी आहे तर महिला त्या मागतील. दुसरे 5,000 रुपये भत्ता होतं का काही? मग ते 5,000 रुपयाचे महिन्याला 15,000 रुपये करा. हे किती माहिती पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला जागृती करावी लागणार की नाही लागणार? म्हणून हा जागा गरजेचा आहे. आणि संविधान म्हणतं फक्त शिक्षण देऊन नाही चालणार, तर बाईला समान कामाला समान दाम आणि शिक्षणासोबत नोकरीचा अधिकार द्या, हे संविधान म्हणतं. आता 2 जण जर कामाला लागले, नोकरीला लागले, 6,000 रुपये पगार आणि पहिलीला म्हटलं तुला मी महिन्याला 14,000 देते, चालेल का? सारखं काम आहे, सारखं शिक्षण झालंय, चालेल का? आवाज चालेल का? 14,500 महिलेला पगार दिला, चालेल का? 14,999 दिलं, चालेल का? किती पाहिजे? 1 रुपया सुद्धा कमी घेणार नाही, हे संविधान देतं. आणि त्यासाठी आपल्या शेती करणाऱ्या महिलेला माहिती पाहिजे, बाई जर तुला 300 मिळताय आणि पुरुषाला 500 मिळताय सारख्या कामासाठी, तो बोल. आपल्या समाजात समज आहे की पुरुष लई कष्टाची कामं करतो शेती. मी म्हणते एक तरी पुरुष दाखवा जो भाताची रोवणी करतो. इथे शेतकरी गटातले काही जण असतील, मी शेतकरी कुटुंबातली नाही, पण जे शेतकऱ्यांकडून मला कळालंय सगळ्यात कठीण काम शेतीमध्ये जर असेल तर भाताची रोवणी आहे. गुडघ्यावर उभं राहून, चिखलात उभं राहून करावी लागते आणि ते फक्त महिला करतात मोठ्या संख्येने. मग आपल्याला त्या महिलेला सांगावं लागेल, बाई समान कामाला तुला समान दाम आहे, त्याच्यासाठी बोल. कामामध्ये एकाच कामासाठी वेगळा पगार दिला जातोय तर त्याच्यावर सुद्धा लढ. भारतामध्ये IT सारख्या क्षेत्रात सुद्धा पुरुषाला जर 100 रुपये तर त्याच कामासाठी बाईला 80 रुपये मिळतात. त्याला जेंडर पे गॅप म्हणतात. भारतामध्ये तो जवळपास 20% आहे. पण हे संविधान सगळं आपल्याला हक्क अधिकार दिले आणि त्याच्यामुळे आज आमच्या सगळ्या महिला सगळ्या क्षेत्रात पोहोचल्या ना. आधी बाईच्या नावापुढे काय लागायचं? लग्न न झालेली मुलगी असेल तिच्या नावापुढे काय लिहितो आपण? कुमारी. लग्न झाल्यानंतर आणि विधवा झाल्यास श्रीमती. संविधान आल्यानंतर बाईला अधिकार मिळाले आणि आमच्या नावापुढे काय काय लागतं? डॉक्टर, इंजिनियर, वकील, इन्स्पेक्टर, ACP, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती. इतकं सगळं या बाईच्या नावापुढे लागतं. आज देशाची राष्ट्रपती कोण आहे? दलित आहे, आदिवासी आहे, विधवा आहेत. आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतो, विधवा महिलेला बाजूला ठेवतो, पण या देशाचं संविधान बाई विधवा आहे म्हणून भेदभाव करत नाही. ही ताकद या देशाच्या संविधानाची आणि ही ताकद आपण घरोघरी महिलांपर्यंत पोहोचवली पाहिजे. हे सगळे हक्क अधिकार तुम्हाला दिले. घटस्फोटाचा अधिकार आहे, पोटगीचा अधिकार आहे, बालविवाहाला बंदी आहे, लग्नाचं वय 18 केलंय, तुमच्या शरीरावर तुमचा अधिकार आहे, तुम्हाला आज जे बोलायचंय ते बोलण्याचा अधिकार आहे, मनमर्जीने लग्न करण्याचा अधिकार आहे, जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे.
बरोबरच असली पाहिजे आणि जी गोष्ट पुरुषासाठी चुकीची आहे ती गोष्ट बाईसाठी चुकीचीच असली पाहिजे. जिथे बाईसाठी बरोबर आणि पुरुषासाठी चुकीचं आलं म्हणजे भेदभाव आला आणि संविधान म्हणतं हा भेदभाव मानू नका. ही समानतेची स्वातंत्र्याची जी लढाई आहे ती चालत राहणार आहे कारण की आजही पुरुष सत्ताकता आहे. आजही 72 सेकंदाला या देशात बाईवर काही ना काही अत्याचार होतो. त्यामुळे आपल्याला बोलावं लागेल. आजही आमच्याकडे आरोग्यासाठी पुरेसा बजेट नाही. आजही आमच्याकडे देशात राजकीय नेतृत्व पाहिलं तर फक्त 14% महिला आहे. एकही महिला सरन्यायाधीश होत नाही. आजही या देशातल्या 80% सरकारी शाळांमध्ये मुलींसाठी टॉयलेटची सोय नाहीये. त्यामुळे आपल्याला बोलावं लागेल आणि माझा विश्वास आहे महिला हे करू शकतात कारण आपण नवनिर्माण करतो. आपण सृजनशील आहोत. जिथे जिथे महिलांनी आंदोलनं उभी केली मग ते शाहीन बाग असो शेतकऱ्यांचं आंदोलन असो महिला जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस आंदोलन जास्त काळ चालतं, शांततापूर्ण चालतं, नवीन चालतं, त्याच्यात ऊर्जा असते आणि ते नेहमी क्रिएटिव्ह सृजनशील असतं आणि नक्कीच ती महिला सर्वांना घेऊन सोबत चालते आणि ती नक्कीच आज जी परिस्थिती आहे ती बदलू शकते. त्यामुळे गरजेचं आहे जागर करूयात, प्रश्न विचारणाऱ्या महिलांना तयार करूयात जेणेकरून कागदावरची समानता आपल्या आयुष्यात आणि जीवनात येईल. धन्यवाद. थोडा वेळ जास्त आपल्याला सांगितलं की देशाच्या विकासासाठी ज्या शूरवीर धाडसी महिलांनी केलेले कार्य सांगितलं आणि त्या प्रतिकूल परिस्थितीतूनही त्यांनी न डगमगता आपल्या देशासाठी कार्य केलं. आम्हाला